हॅलो फ्रेंड. तर गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर अपेक्षा करते की तुम्ही सगळेजण चांगले विचार करत असताल माझ्याबद्दल, वाईट विचार कमी आणि चांगले जास्त करत असताल. कारण खरंच तुम्हाला सांगते, मला एवढं टेन्शन आहे आणि तुम्ही त्याच्यातून अजून किती टेन्शन देता. मला वाटतंय तुम्ही मला धीर देता, मला आधार देता, म्हणून मी तुमच्यापर्यंत माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करते, माझं दुःख शेअर करते. का मला वाटते माझी यूट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहे आणि दुःख शेअर केल्यानं मनातलं मन हलकं होते कुठंतरी, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करते. पण आहेत त्याच्यातले काही, आता हे 5 बोट आहेत, तर ह्या 5 बोटामधले 5 बोटं बरोबर दिसतात का नाही, प्रत्येक बोट वेगवेगळं दिसते. तसं मी काही लोकांना दोष देत नाही, तर काही लोकांना दोष देते मी. कारण काही असतात ना नासके कांदे, एका ढिगामध्ये टाकले 2 नासके निघाले तर म्हणते दाखा ढिगच नासलाय काय की, असं असते. तर त्या म्हणीप्रमाणे मला काही लोक कमेंट मध्ये मला टॉर्चर करायलेत की हिंडफिरी आहे, हिंडफिरी रोज एक गाव हिंडते, असलं तसलं. काय भेटते तुम्हाला असं बोलून मला सांगा. पहिलंच मी डिप्रेशनमध्ये गेले, तुम्हाला अजून असं बोलून मला मारायचं आहे का? तुम्ही सांगा. माझं दुःख कमी करायचं आहे का वाढवायचे सांगा. त्या तर भाड्याला तुम्ही अशा कमेंट करताय, तो वाचतोय, त्याला तर लय भारी वाटते. पण कमीत कमी माझा विचार करा ना तुम्ही यार. तुम्हीच जर माझ्या जागेवर असतात ना, मग तुम्हाला माझ्या वेदना तकलीफ कळली असते. बाहेर काम हुडकून काम करणं राहणं एवढं सोपं नाही आहे. आपल्याला पुण्यामध्ये आल्यावर 15-1 हजार खर्च करावा लागतो, तेव्हा आपण स्टेबल होतो. आणि तिथून पुढं आपल्याला काम करून 2 पैसे कमवायचा म्हणजे मार्ग स्वतः हुडकावा लागतो. आणि स्वतः हुडकून मग त्यातून किती उरते किती संपत आहे आपल्याला 2-3 महिन्यात कळते. मी म्हणत नाही तर काय लय राहते लय उरते, पण आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी मी इथपर्यंत आले. एवढी माझी कंडिशन खराब आहे. तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी एकदा सोडून की बाबा माझ्या आईवडिलाची परिस्थिती नाही आहे. आणि इंस्टाग्रामवरच्या लोकांसाठी तर खास करून हा व्हिडिओ बनवणार आहे आणि मी स्टोरी लिंक देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा आणि बघा. आता मागाशी मी एक व्हिडिओ टाकलाय की मी माझ्या किती नशिबी, माझ्या एवढं दुःख आलंय तरी मला हसत जीवन जगायचे. का तर माझ्या लेकरांसाठी. त्यांनी बाप तर गमावलाय, त्यांचा बाप त्यांच्यापासून लांब झालाय, मग आईला पण गमवायचं नाही. आई त्यांना महत्वाची. त्यांना विचारा ज्यांच्या नशिबी आई नाही आहे की त्या लेकरांना काय दुःख आहे त्यांच्या आईचं, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाचं. दोन्ही व्यक्तिमत्व महत्त्वाचे आहेत त्या मुलांसाठी. आता ह्या वयामध्ये जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला पण आपल्या आईवडिलाची खूप गरज होती. आणि आत्ता सध्या जेव्हा आपल्याला नवरा साथ देत नाही किंवा जेव्हा बायको साथ देत नाही तेव्हा आईवडील साथ देतात, तेव्हा लेकरांना आई किंवा वडील दोन्हीपैकी एक महत्त्वाचे. समजा माझ्या नवऱ्यानं जसं दुसरं लग्न केलंय मला सोडून, तसं मी बी जर त्यांना सोडून दुसरं लग्न केलं तर हे तुम्हाला योग्य वाटेल का? मग एक आई त्या लेकरांसाठी एवढं जगती, तकलीफ सहन करते, कितीतरी लांब कोसावर येऊन त्या लेकरांसाठी 2 पैसे कमवून त्यांना त्यांची अपेक्षा, त्यांची खुशी, त्यांचं काय असेल ती मी पूर्ण करते, त्यांची इच्छा अपेक्षा. तर ह्याच्यापेक्षा मोठं काय असू शकते सांगा. मग त्यांना त्यांची आई नको आहे का? बरं मी नाही जरी काय पूर्ण करू शकले तरी आई असणं हे खूप महत्त्वाचं आहे मुलांना. मी जरी त्यांच्या डोक्यावर हात फिरवायला राहिले, जवळ घ्यायला राहिले, तरी त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एवढं लक्षात राहू द्या. तुम्ही माझ्या जीवनाचा मजाक नका बनवू. आणि ही गोष्ट मजाक नाही आहे, सिरियस आहे. जे सिरियस मॅटर्स मी माझ्या जीवनाचं सोशल मीडियावर मांडलेला आहे. तर तुम्ही माझ्या जीवनाचं मजाकमध्ये आहे घेऊ नका. माझं सिरियस आहे. आणि आईच असते. तुम्हाला पण आई आहे. ज्याला आई नाही आहे त्याला आईचं दुःख विचारा. आणि माझ्या लेकरांना खरंच आई महत्त्वाची आहे. तसला बाप निर्दयी, लाचारी, मला आता बोलता येत नाहीत का काय आहे तो मूर्ख माणूस, त्यानं त्याचे लेकरं सहजपणे टाकून दिलेत. पण मी दिले नाहीत, कारण माझं काळीज आईचं आहे. मी माझ्या पोटात त्यांना 9 महिने वाढवून जन्म दिलेला आहे. आणि त्यांना आता मुलगी 11 वर्षाची झाली, मुलगा 9 वर्षाचा झाला आहे.
आत्तापर्यंत मी त्यांना सांभाळले, वाढवले. मग माझा जीव किती असेल त्यांच्यामध्ये. मला ह्या जगामध्ये त्यांच्यापेक्षा महत्त्वाचं काही सध्या नाही आहे. काही सध्या माझी लेकरांची खुशी पार पाडण्यासाठी मला लांब यावं लागते, मला त्रास सहन करावा लागते, मला नोकरी करावं लागते. मान्य आहे मी नोकरीवर कुठं टिकत नाही, पण त्याला काही कारण आहेत. ते कारणं तुम्हाला माहीत नसतात आणि तुम्ही उगाच काहीतरी बोलता आणि मला म्हणता ते कुठं टिकत नाही. अरे कुणाला हौस आहे 10 वेळेस रूम चेंज करायची, 10 वेळेस जॉब बदलायचा? एवढं सोपं आहे का? मला किती त्रास होते जेव्हा मी करते, अक्षरशः थकून जाते मी हे सगळं करता करता. पण समोर कुठं काय काय अडचणी येतात मला माहिती आहे. आजकालची दुनिया कसली आहे तुम्हाला माहिती आहे. एकटी बाई दिसली की तिचा फायदा कसा घ्यायचा आहे, तिला वाईट कसं बोलायचं, तिला टॉर्चर कसं करायचं हेच त्यांना माहिती असते. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी जॉबवर टिकत नाही आहे. टॉर्चरपणा, तिसुडेपणा, माझा फायदा उचलणं, माझ्याकडं वाईट नजरेनं बघणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात येतात आणि सगळंच तुमच्यासोबत शेअर करावं असं काही नसते. पण ते सध्या मी 2 शब्द तुमच्यासोबत व्यक्त करत आहे मी, कारण तुम्ही माझ्याबद्दल खूप वाईट विचार करायलात. कमेंट्स वाचून तर मला कुठंतरी खूप म्हणजे मनाला लागलं, त्यामुळं मी हे सगळं व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हाला काय वाटते बाकी तुमची मर्जी, पण माझी रिॲलिटीच मी दाखवते आणि हे रिअलच आहे. तर एखाद्याच्या आई बहिणीवर टाईम आला तर तुम्ही हसू नका. तुमची पण मी एक बहीणच आहे, तुमची पण मी एक आईच आहे आणि तुमची पण मी एक लेक आहे असं समजा. आणि मला होईल तेवढं साथ द्यायचा प्रयत्न करा आणि चांगल्या कमेंट करा. करू वाटल्या तर वाईट कोणी करू नका, कारण तुमच्या एक कमेंटमुळं एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. जसं मला त्रास होते कमेंट वाईट वाचून. आणि हा तुम्हा लोकांसाठीच व्हिडिओ आहे, हा विषय पण तुमच्यासाठीच आहे. तर आज पुण्यामध्ये आले तर आज दिवसभर भटकावं लागलं. आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात, सगळंच आपल्या नशिबात नसते. आता मी जॉबसाठी आले, मला जॉब आहे म्हणून इथं बोलवलं गेलं, अर्जंट लेडीज पाहिजे. मी अर्जंट आली, पण मला जॉब लावला का नाही लावला? तुमची हाईटच कमी, तुमची बॉडीच पातळ आहे, तुमचं शिक्षणच कमी. मग तुम्ही उद्याच या, घंटाभर बाहेरच थांबा, इंटरव्ह्यू झाला की परत इंटरव्ह्यूला या. मला किती तिथं तरसावं लावलं असेल त्या लोकांनी. तेवढं करून मी 100 ठिकाणी जॉब बघत हिंडले, तरी अजून बी मला जॉब नाही भेटला आणि रूम बी नाही भेटलेली. तर उद्या परवा जोवर भेटत नाही तोवर मी प्रयत्न करणार आहे. काही लोक माझ्यावर हसत असले तरी मला काही फरक पडत नाही, कारण मी हार मानणारीतली नाही. जर मी हार मानणारीतली असती तर परत परत पुण्यामध्ये आले नसते, परत परत कुठल्या शहरामध्ये गेले नसते, आहे तिथंच आईवडिलापाशी राहिले असते. आणि माझं अजून एक तत्व आहे, मला ना, मी म्हणत नाही मी नोकरी करून लय श्रीमंत होणार आहे किंवा मी लय कमवणार आहे किंवा माझं लय लय भारी होणार आहे नोकऱ्या करून. माझं काहीच होणार नाही. माझं फक्त उदरनिर्वाह म्हणजे माझ्या आर्थिक जीवनातल्या अडचणी त्या तरी संपत्या, न दुखणं, भाणं, लता, कपडा, चप्पल, लेकरं बाळं, त्यांची काय असेल अपेक्षा ती मी पूर्ण करू शकन एक आई म्हणून. बाप तर नाही आणि असून बी ते काही नाही देऊ शकत. तर त्यामुळं मला हे तुम्हाला सांगायचं की मी काय नाही करू शकत, पण माझ्या अडीअडचणी पार करण्यासाठी मला माझ्या आईवडिलाला त्रास नाही द्यायचा आणि कुणालाही माझ्यापासून त्रास नाही झाला पाहिजे, म्हणून मी स्वतः कसं जगता येईल ह्याचा विचार करून मी घर सोडते. एवढं तुमच्या लक्षात असू द्या. आणि माझं जर म्हणणं योग्य वाटत असेल तर नक्कीच तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला कोणी नवीन असाल आलेलं आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आणि शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. कारण कसं असते कोणावर पण, आता काही लोक असे की मुद्दाम दाखवतात, पण मी मुद्दाम काही दाखवत नाही. आत्तापर्यंत माझे पूर्ण खरे आणि रिअल ब्लॉग आलेत आणि सगळे जास्त अन्याय तर माझ्यावर झाला. अशा जगात मी कितीतरी लेडीज बघितल्या, त्यांचे डिवोर्स झाले, दुसरं लग्न झालं, त्यांचा हक्क त्यांना लवकर मिळाला, 6-6 महिन्यात भांडण मिटले. पण माझ्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली. त्या 12 वर्षातले 8 ते 8.5 वर्ष मी आईवडिलाकडं राहते. माझी मुलं घेऊन लहान लहान मी राहते. मला नवऱ्याचा आधार नाही ना, भावाचा नाही ना, फॅमिलीचा नाही. होता तर होता माझ्या आईबापाचा बरं का, हाय मी त्यांच्याबद्दल, त्यांच्यामुळं हाय मी होते आणि जगले आतापर्यंत. तसं मी काही म्हणू शकत नाही त्यांना. माझे आईवडील माझ्यासाठी सर्व काही आहे मी असं म्हणाल. पण सध्या तर
सध्याची कंडिशन. आता हे बघा, कुठलेही आईवडील त्यांचं जसं वय होईल, तुमचे काय आमचे काय सगळ्यांचे वयामानानं प्रत्येकालाच म्हणजे नाही का असं कामधंदा होत नसते. मग आपल्या आईवडिलांनं आत्तापर्यंत कष्टपाणी करून म्हणजे वयाचे आता वडील 52 वर्षाचे असते ना, आई 42 वर्षाची असेल, ह्या वयात त्यांना काम करणं गोष्टी शक्य आहेत का? आता त्यांना आरामाची गरज आहे. आणि मी आहे 27 ते 28 वर्षाची, तर मला सध्या थकवा आल्याने होते, जास्त धावपळ होत नाही. मग त्यांची काय अवस्था असेल? मग आपण त्यांच्या जीवावर बसून खाणं चुकतंय का नाही सांगा? ठीक आहे, आपल्या नशिबाचा दोष त्यांना का द्यायचा? परमेश्वरानं आपल्या नशिबात तसं लिहिलंय आणि आपल्याला म्हणजे ठीक आहे, आदल्या जन्मीचं काही पाप असेल किंवा काय XYZ ते आपणच भोगायचं, आपण दुसऱ्याला त्रास नाही द्यायचा, बरोबर की नाही? तर चला, आत्ता हा व्हिडिओ छोटासा तुमच्यासाठी होता. आवडला तर नक्कीच तुमचं मत मांडा. तर चला, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.